त्याला वर आणलं. एकदम सुंदर आहे आणि मंदिराचं उद्घाटन 22 मे 2025 रोजी झालं. 22 मे 2025 ला आपल्या मंदिराचं उद्घाटन झालं. पाऊसही चालू आहे. पावसामध्ये भिजत तुमच्यासाठी मी ब्लॉग करतोय. असा सुंदर असा देखावा आहे. तुला तिकडेही पाहू शकता तुम्ही. आपली गाय माता आहे. मंदिर पण एकदम छान आहे, बघण्यासारखं आहे. म्हणजे जे नाव आपण ऐकलं होतं पर्यटन स्थळ म्हणून, आणि मेन म्हणजे इथं साफसफाई म्हणजे व्यवस्थित त्याला बघायला भेटली. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या ह्याच्या स्वप्नात आलं ना, तर जेसीबी वाल्याच्या ते माती ह्याच्या होती. सुंदर असा मोराचा देखावा केलेला आहे. तुम्ही पाहताय तिकडेही आहे आणि तुम्ही पाहू शकता. जर माहिती बरोबर असेल तर नक्की कमेंट करा. पण तू लहान पोरगा आहे तर तुम्ही काही जण एकदम ते मनाव घेता आणि काही मोठे विषय वाढवायला जातात. तसे विषय वाढवू नका. त्याने डस्टबिन आहे समोर. डस्टबिनसाठी जे काय आपले पेंग्विन असेल किंवा माकड जे काय आपलं देखावा केलेला आहे एवढं भारी आहे ना. आपलं काय माहिती भेटते. मुंबई राहायला आलं ना, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे तिथे. आता कॅमेऱ्यात कसं दिसतं काय मला आयडिया नाही आहे, पण एवढं भारी दिसते ना मला. नमस्कार सर्वांचं, पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसांपासून आम्ही आपला जो चिचघर मधला जो प्रसिद्ध मंदिर आहे त्याबद्दल आम्ही ब्लॉग करण्याचा विचार चालू होता आणि फायनली तो आज दिवस आलेला आहे. तर मी आणि माझे 2 मित्र ते सनी भाऊ आणि विश्वनाथ भाऊ, तर आम्ही तिघं जण मिळून आपल्या त्या मंदिराबद्दल जेवढं होईल तेवढं तुमच्यापर्यंत कुठून कसं काय जायचं आणि थोडीफार आपल्याला जी माहिती भेटेल ती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आता तुम्ही जे पाठीमागे बघताय बरोबर आम्ही नारंगी पट्ट्यात आहोत आणि ही साईड बघायला लागता इकडे खेड साईड येते आणि इकडे पाठीमागे बघायला गेला तर इकडे आपली दापोली साईड येते. याच्या बरोबर मध्ये नारंगी कट्टा आहे. हे बघा, तिथून बरोबर आपल्याला आतमध्ये जायचंय सरळ. पाहू शकता तुम्ही. तर आता आपण ब्लॉग सुरू करूया आणि नक्की ब्लॉग हा शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनली आता आम्ही निघालोय. हा नारंगीच्या पट्ट्यात मधून असा एक रोड निघाला आहे चिचघर साईडला. त्याच रोड मध्ये आहोत आम्ही आता. तर आपण जाऊ आता तिथे. आता आम्हाला पण आयडिया नाही नक्की नेमकं कुठे आहे मंदिर. थोडी माहिती काढत जाऊ. म्हणजे जो पण नवीन असेल आणि जर मंदिराला जर भेट द्यायची असेल तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. श्री भैरवनाथ देवस्थान पर्यटन स्थळ चिचघर, जे आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं. आता तिथून आपण एक 5-10 मिनिटं, किती एक 10 मिनिटात पोहोचलो ना. 5-10 मिनिटांमध्ये पोहोचलो. 10 मिनिटात आरामात. तर आता जाऊया आपण पुढे. मस्त एकदम केलंय. मस्त केली ना. पाहू शकता एवढं भारी मंदिर वाटते ना हे. तुम्हाला पहिल्यांदा लांबूनच मस्त असं तुम्हाला दाखवतो, नंतर आपण पुढे जाऊ. आणि प्लस कसं पावसाचं वातावरण आहे, अजून हिरवगार वाटते ना, तर अजून दिसायला मस्त वाटतं एकदम. आणि जो मंदिरला जो कलर मारलेला आहे ना एवढा भारी आहे ना. खूप दिवसापासून इकडे येण्याचा प्रयत्न करत होतो, तर फायनली आपण वेळ काढलेला आहे.
तर ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पाहताय पाऊसही सुरू झालेला आहे आणि मी मंदिराचा आजूबाजूचा जेवढा असा सुंदर असा परिसर आहे तो मला असं मस्त की वाटतोय ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आणि जेवढे इकडे असं सुंदर असं देखावा केलेला आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आपण पहिलं एका जेवढे असं सुंदर असं जे काही गोष्टी केलेल्या तिथे ते आपण पहिलं पाहूया. ते पाहू शकता तुम्ही, एक मस्त असा पाऊसही चालू आहे. पावसामध्ये भिजत तुमच्यासाठी मी ब्लॉग करतोय. असा सुंदर असा देखावा आहे. तुला तिकडेही पाहू शकता तुम्ही. आपली गाय माता आहे. खूप छान असा एकदम म्हणजे असा फोटो काढण्यासाठी एकदम अतिउत्तम अशी जागा आहे आपल्याकडे पर्यटनासाठी. जसं नाव दिलेलं आहे श्री भैरवनाथ देवस्थान मंदिर आणि पर्यटन स्थळ झालेलं आहे हा. त्यासाठी जे मस्त जे काही कामं केलेली आहे तिकडची ते आपण पाहूया. आता तसंच आपण पुढे जाऊया. आता जसं आपण बाहेरून काही वस्तू घेऊन येतो किंवा पाण्याची बॉटल वगैरे असते तसं एक डस्टबिन दिलेलं आहे आणि डस्टबिन पण आपलं फक्त इथे माकड आहे. सुंदर असं काम केलेलं आहे इथे. तर जे कोणी बाहेरून पर्यटन स्थळ वगैरे येत असतील किंवा गावचे असतील किंवा कोणी इतर बाहेरून मंदिराचे दर्शनासाठी येत असतील जे काय तुमच्या वस्तू असतील ते नक्की डस्टबिनमध्ये टाका. पाण्याची बॉटल असेल किंवा चिप्स वगैरे काही. मंदिराच्या परिसरात स्वच्छता राखा. आपण पुढे जाऊया. अजून तुम्ही पाहता इथे कोणतरी एक देवस्थान आहे श्री चक्रकोण म्हणून असं आहे. तर आपण असं पुढे जाऊया. मस्त असा परिसर आहे. आता आहे तुम्ही सुंदर असा मोराचा देखावा केलेला आहे तुम्ही पाहताय. तर तिकडेही आहे आणि ते तुम्ही पाहू शकता. आता सुंदर असा ठिकाण आहे. इकडे या आपण. वॉशरूम वगैरे पण आहे इथे. कुठेही काय बाहेर वगैरे जाऊ नका. इथे पाहू शकता तुम्ही ते वॉशरूमसाठी सुविधा केलेली आहे. प्लस या इकडे पाऊस चालू झाला आहे आणि मस्त मी पावसामध्ये भिजून तुमच्यासाठी मी ब्लॉगिंग करतोय. तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल तिची माहिती आहे इथे बघा. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण भैरवनाथ मंदिर पदी ही जी माहिती पूर्ण उद्घाटन सोहळा स्वामी पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आय थिंक प्रमुख पाहुणे उपस्थित 23/5 ही पूर्ण माहिती आहे. एकदा पुढे आणि एकदा त्यांना ही पूर्ण माहिती दाखव आपली. तर आपण पुढे येऊ शकतो. पायऱ्यांसाठीची जागा केलेली आहे आणि 4 व्हीलर गाड्या आणण्यासाठी आपली ही जागा इकडे. तुम्ही इकडून 4 व्हीलर किंवा बाईक वगैरे आणू शकता. जर काय कार्यक्रम असेल तर शक्यतो बाहेरच ठेवा खाली. आणि मंदिराची मस्त त्याच्या आपण आलो तिकडे आणि इथे मस्त असे छोटे हत्ती आहेत पाहू शकता तुम्ही. आता कॅमेऱ्यात कसं दिसते काय मला आयडिया नाही आहे पण एवढं भारी दिसते ना मला बेटा. आणि पुढे या आपण जाऊया. मंदिराच्या पाठीमागच्या पण साईडला जाऊन येऊया. मस्त असा प्लेस आहे आणि नक्की या इथे तुम्ही व्हिजिट मारा एकदा. तुम्हालाही मस्त वाटेल. आता मंदिराची पाचवी साईड आहे आणि पाणी चालू झालेलं आहे. मस्त झाडे वगैरे लावलेली आहेत मस्त. मी मंदिराबद्दल खूप काय ऐकलं होतं आणि त्याच तुमचं मंदिर आहे आणि खूप असं एकदम देखावा केलेला आहे. आणि जे मंदिराचं काम आहे ना एवढं भारी केलेलं आहे. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट द्या. पाय वगैरे सावकाश टाका. थोडं जंगल पण आहे पावसामुळे. पावसामध्ये चालू आहे. आणि पाण्याची पण सुविधा इथे. थंडगार असं पाणी एकदम मस्त. पाण्याची पण सुविधा आहे. डस्टबिनची पण सुविधा आहे.
आणि नक्की मंदिर कुठे आहे ते तुम्हाला मी माहिती देईनच, कुठून कसं काय यायचं वगैरे ते मी माहिती देणार आहे. तर आपण पहिलं पूर्ण मंदिराचा परिसर बघतोय, नंतर आपण मंदिरामध्ये आपण जाणार आहोत, दर्शन घेणार आणि आतमधलं जे काय इंटरनल काम आहे ते आपण पाहणार आहोत. या पुढे इथे डस्टबिन आहे समोर. डस्टबिनसाठी जी काय आपले पेंग्विन असेल किंवा माकड जे काय आपलं देखावा केलेला आहे एवढं भारी आहे ना. आता आपण जे फिरत फिरत आपण इथपर्यंत आलोय. पाहू शकता एकदम एवढं भारी प्लेस आहे ना. आता आपण इथून जातोय मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये लहान लहान पोरं पण आहेत, माझा एक मित्र पण आहे. आता त्याच्याशी भेट घेऊया आणि जर थोडीफार माहिती भेटली आपल्याला मंदिराबद्दल ते आपण लोकांमध्ये शेअर करूया. तर हा आपला मंदिर आहे ना, एक थोडी माहिती देतो. तुम्ही पहिला पण आतमध्ये जाऊया, पहिलं दर्शन घेऊया, बाकीचा मी ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. तर आपण मंदिराचा बाहेरचा परिसर बघितला, आता आपण आतमध्ये जातोय आणि मंदिराचं नाव आहे आपलं श्री भैरवनाथ देवस्थान चिचघर. आणि हे मंदिर आपलं एक नारंगी पट्ट्यातून एक आतमध्ये एक रोड जातो चिचघर साईडला. तिथून तुम्ही बाईकने आला तर एक 10 मिनिटं, चालत आला तर एक 15-20 मिनिटं, 4 व्हीलरने आला तरी सेम 10 मिनिटं लागतील. तर कुणाला काही माहिती नसेल तर तुम्ही विचारून येऊ शकता. खूप असा सुंदर असा परिसर आहे इथे या मंदिराचा. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जे काही इंटरियर जे काम केलेलं आहे आणि मंदिराचंही आपण दर्शन घेऊया. तो या. तर पाहू शकता तुम्ही आता मी रविवारचा आलो असल्यामुळे मंदिर बंद आहे. आपण बाहेरूनच पहिलं दर्शन घेऊया. जर आतून जर काय आपल्याला दाखवता आलं तर दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आपण या साईडला पहिलं फिरूया. तर तुम्ही पाहू शकता इथून जर आपलं काय दिसत असेल तर दाखवू शकतोस तू आपण. मंदिराच्या बाजूने इथे मस्त असं लायटिंगचं काम केलेलं आहे. एवढं भारी आहे ना काम. थोडं चालू करून बघूया आणि नंतर ना बंद करा. जर कोणी इथे आलात तुम्ही लाईट किंवा फॅन वगैरे चालू केलात तर नक्की बंद करायला विसरू नका. तर आपण एक लाईट चालू करून दाखवूया. बघा लायटिंगचं एवढं काम भारी केलेलं आहे ना, पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण 4 साईडची लायटिंग आहे. जर आला इथे बटन आहे सेटिंग नंबर, या कोणतेही बटन चालू केला तर नक्की बंद करायला विसरू नका. थोडं या साईडला दाखव, इथून आपलं देवाचं दर्शन होऊ शकतं. तसं मी बोललो होतो की माझा मित्रही आला इथे, म्हणजे आपला सनी, आणि ज्यांनी मोबाईल पकडलाय तो माझा मित्र म्हणजे विश्वनाथ. आता जर पाहिजे काही लहान पोरही आहेत तर त्यांच्याकडून थोडीफार जर काही माहिती भेटली मंदिराबद्दल ते आपण ऐकून घेऊ. आणि इथे पाहता तुम्ही देवस्थान आहे शंकराचं, हे तुम्ही पाहू शकता. तुम्ही तसंच इथे गणपती बाप्पा पण आहे, नंदी आहे. तर आपण पहिला माझा जो मित्र आहे सनी, त्याच्याशी पहिलं विचारूया की सनी तू कधी इकडे आला होतास का? पहिल्यांदाच आलास ना, ते पण माझ्यासोबतच. तर तुला कसं वाटलं हा प्लेस? मस्त. मंदिर पण एकदम छान आहे, बघण्यासारखं आहे. म्हणजे जे नाव आपण ऐकलं होतं पर्यटन स्थळ म्हणून नाही. आणि मेन म्हणजे इथं साफसफाई म्हणजे व्यवस्थित, म्हणजे कचरा वगैरे कुठं पडलेला नाही. डस्टबिनमध्ये कचरा बघितला आता. डस्टबिन पण अशी युनिक बनवलेली आहे की पोरं पण तिथे खेळायला जातील. असं एवढं भारी काम केलेलं आहे. तर आपण जाऊया पुढे. आणि पूर्ण सांगत होते खाली काहीतरी मठ आहे, मुंबईतून वगैरे कोण माणसं आली ना तर त्यांची खाली
ती राहायची त्याला माहिती आहे. सांगतील आपल्याला. तर दादा तुझं नाव कसं? साईश महेश शेला. साई. ओके. आणि तुझं कसं? वीर जाधव. ओके. ही तुम्ही इकडचे ताई का? ओके. तर जरा पुढे एक क्लोजअप नाही आहे आणि जरा थोडंफार जरा जर काय माहिती असेल मंदिराबद्दल तर तू सांग आपल्याला. तर मंदिराचं कधी उद्घाटन झालं या काय कसं काय तर तू तुझ्या पद्धतीने सांगू शकतो. तर सांग. बोल. मंदिर एकदम सुंदर आहे आणि मंदिराचं उद्घाटन 22 मे 2025 रोजी झालं. 22 मे 2025ला आपल्या मंदिराचं उद्घाटन झालं. बरोबर. मंदिरात 3 दिवस कार्यक्रम होता. मंदिरात 3 दिवस कार्यक्रम होता. 22, 23 आणि 24ला. बरोबर आहे. तर इथे मंदिरामध्ये आपलं जे काय आता जे पर्यटन वगैरे येतात वगैरे त्यांची कुठं काय सुविधा वगैरे केलेली आहे काय? नाही, आता करणार आहे. खाण्याची वगैरे करणार आहे पुढे म्हणजे. आता मग एवढं मस्त सुंदर असा देखावा केलेला मंदिराचं वगैरे ते इंटरनेट वगैरे काम वगैरे तुला काय आयडिया आहे तुम्ही केलेलं आहे काय असं? तुम्ही केलं? आमदार संजयराव कदम. आमदार आपले श्री आमदार संजयराव कदम यांनी आपल्या मंदिराचं सर्व काय देखावा असेल किंवा सजावट काय त्यांची आयडिया त्यांचीच आहे. ओके ओके. हां तिथे आपण पाहूच. अजून काय तुला जर माहिती असेल तर तू सांगू शकतोस आपल्याला. काय तुला अजून काय सुचते काय? हां कोणत्या कोणत्या दाखव इकडे ही कोणती मूर्ती? हां देऊळ होता. इकडे बघून साहित्य बघून मोठे बोलेल. एक आपला खालती पण देऊळ आहे तिथं आधी भैरवनाथ होता त्याला वर आणलं गेलं. हा देऊळ दुसरा आहे त्याचा तिसरा देऊळ आहे. ओके. खालती ह्याच्या आधी एक होता तो बनवला नाही ना त्याची ते मूर्ती मिळालेली. हा आणि नंदी मिळालेली. ते इथं दोन मोठ्या मूर्त्या आणि ते पण चौकोनी होते तिथं वाकडा वाकडा. ओके ओके ओके. त्या मूर्त्यात ना त्या भेटलेल्या आणि ना हा देऊळ बनवताना हा देऊळ बनवताना त्या मूर्त्या विसर्जन केलेल्या. त्या नवीन मूर्त्या असे नवीन केलेले. बरोबर आहे. मस्त यांनी माहिती दिली. तुझं नाव कसं बोला? वीर जाधव. वीर काय शिकविलं तू? 7वी. लहान पोरगा आहे 7वीला एवढी मस्त माहिती देतोय. आणि तुझं नाव कसं बोला? साई. कितवीला आहे? 7वी. दोघे 7वीला आहेत आणि एकदम अशी मस्त की त्यांनी माहिती दिलेली आहे. तर अगदी मित्र होता तुमच्यासोबत कुठे आहे? बाहेर गेला. ओके. अजून तुला काय माहिती आहे काय अजून? आता जसं तू याबद्दल सांगतच मला तसंच अजून काय आहे काय? देवळाच्या पाठी पण एक देव आहे. बघून सांगायला इकडून बाहेरून आहे. चला मग येऊया पाठीमागून. काय बोलतो? काय सांगू? ठीक आहे. हा एक मित्र आहे त्यांचा. ये इकडे. तुझं नाव कसं? श्रवण राहुल चौड. श्रवण. तू कितवीला आहेस? आता 9वीला. 9वीला आहे. तुला पण काय माहिती असेल तर तू सांगू शकतो. जसं त्यांनी सांगितलं की तेच ज्यांनी ते सांगितलं तेवढं तेच सगळं इथं आहे. भरपूर काही तरी अजून काम बाकी आहे. अजून इकडे सगळं बनवायचं. आता हे परत पावसाळ्यामुळे सगळं पडलेलं आहे. ते अजून परत बनवायचं आहे. ठीक आहे. होऊन जाईल. आता पाऊस आहे अचानक अवकाळी पाऊस आला त्यामुळे जे काही घडलेलं आहे. पण मंदिर एवढा बघण्यासारखं मंदिर आहे ना. तो लोकांनी नक्की ते यायला पाहिजे. तू काय बोलू होता? पाठी देव आहे. बघूया ह्या छोट्या दादाकडे जाऊया सोबत त्याच्या. तुम्ही इकडे येत राहता आता? अच्छा काय महारक्या जे आपल्याला आज जे बोललंय ना आपला छोटा दादू हे बघा ते पाठीमागे छोटस देवस्थान आहे ते. त्यांनी सांगितलं त्याच्या पद्धतीने तो माहिती देतो. असं देऊळ काहीतरी करत होते माती उत्सव होते तेव्हा ना हा मातीत गेलेला. तेव्हा ना गावात एक कोणतरी रात्री घोड्यावरून यायचा. आपल्याला स्वप्न एक दिवस लोक त्याला बघायला भेटली पण जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या ह्याच्या स्वप्नात आलं ना तर जेसीबी वाल्याच्या ती माती ह्याच्या होती. जेव्हा ती माती काढली ना तेव्हापासून तो देव यायचा बंद झाला. हाच तो देव होता. ओके. त्यांनी त्यांच्या जी लहान वर्ग आहे त्यांनी त्याच्या पद्धतीने तो माहिती सांगतोय. या माहितीमध्ये काही थोडं 19-20 असू शकतो. लहान वर्ग आहे तो त्याच्या पद्धतीने माहिती घेऊ शकते. कोणी मनावर घेऊ नका.
जर या माहितीमध्ये जर काही तुम्हाला वाटलं असेल की बाबा ही माहिती चुकीची सांगतोय, काही सांगतोय, लहान पोरगा आहे तो त्याच्या बालिशपणाप्रमाणे त्याची माहिती सांगतोय, जर माहिती बरोबर असेल तर नक्की कमेंट करा. पण तू लहान पोरगा आहे तर तुम्ही काही जण एकदम ते मनावर घेता आणि काही मोठे विषय वाढवायला जातात. तसे विषय वाढवू नका. त्यांनी त्याच्या पद्धतीने ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चल, अजून काय बाकी तुला माहिती आहे का? म्हणजे एवढंच आहे. चला मग आपण पुढे जाऊया आणि एक मस्त फोटो वगैरे काढून घेऊया आपल्या मंदिराच्या साईडने, जसं आलोय त्या पद्धतीने. जसं तू तिकडे काहीतरी बोलून मठ आहे वगैरे तिथे एक मठ आहे तिथं बाबा येतात. ते मनातलं आपलं ओळखून सांगू शकतात. हा काय? हा, ते आपण मनात जो ठेवतो ना तर ते सांगतात. आणि त्यांना हात लावायचा नसतो. ते असे फळ फेकतात ना, तो खायचा असतो. खायचं असतं. ते कुठे मठ असतं? गुरुवारचं कुठं असतं? गुरुवारचं इकडे टिशा रोडला. टिशा रोडला जाय ना तुम्ही हा. खालते नारंगीच्या इथून आले बघा. हा हा. ते 2 असे रोड होते, फाटा फुटलेला ना. एक समोर होता, एक इकडं. तर मी त्या कामाने ते इकडे आला. तर इकडे गेलेला ना, सरळ जायचा, कुठंच वाढायचं. आणि एक मठ आहे तिथे. तिथे तुला आपलं काय माहिती भेटते? मुंबई वगैरे मुंबई मधून राहायला आले ना, तर त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे तिथे. तर जी माहिती दिली नक्की माइंडला ठेवा ही गोष्ट. जर तुम्ही मुंबईवरून आलात तर तुम्ही त्या ज्या ठिकाणी सांगत आहे दादानी तिथे तुम्ही जाऊ शकता यापुढे. तर आता आपण ब्लॉगला एंड करतोय. तुम्हाला मंदिर कसा वाटला नक्की कमेंट करा. तर मी तुम्हाला सांगतो, आपला वीर आणि हे त्याचे 2 मित्र. तुझं नाव सांग पुन्हा एकदा. श्रवण ज्योत, श्रवण आणि साई शेलार. आणि आपला सनी. आता ज्यांनी जो कॅमेरा पकडला त्याला आपण ऍड करूया. तर सनी प्लीज तू जरा कॅमेरा धरशील. आणि हा आपला विश्वनाथ, यांनी मागापासून आपली शूट करत होता, बोल त्याला पण ऍड करूया. तर जरा सनी तर पुढे. आणि जरा तुम्हाला पुन्हा ऍड्रेस सांग ना, नक्की कुठून कसं काय यायचं? आपला तर नारंगी पट्टा आहे. नारंगी पट्टा आहे. नारंगी पट्ट्यात एक ते कमानीतून आत यायचं. बरोबर. सरळ रोड गेलेला. इकडे तिसाचा फाटा फुटतो. एक तिसाच्या इकडे रोड आहे आणि एक कमानी आहे. कमानीच्या इथे आपण घुसलो, इथे आपली सान आहे खालती. ओके. वाडीचं नाव काय वगैरे? वाडीचं नाव मधली वाडी ही. आता आपण वर आलो तिथून असा एक रोड गेला, एक इकडं आणि एक इकडं असा या साईडला. ओके. तिकडून असा वर मोठा चढ आहे. तिकडून आलात आपल्याला मंदिर दिसतं समोर. कारण आपण किंवा आपण बौद्धवाडी आहे ना, इकडून वेताळवाडीतून इकडून आलात तिथं बौद्धवाडीतून, तिथून पण रोड आहे आपल्या इथं मंदिरात यायसाठी. तिथून पण आपण येऊ शकता. चालेल. तर त्याचं मी साध्या सिंपल भाषेत सांगतो. जर तुम्हाला काही आयडिया नसेल या मंदिरात यायचे असेल तर तुम्ही नारंगी पट्टा विचारा. तिथे एवढी खूप मोठीशी कमानी लिहिलेली आहे. आणि तिथे तुम्हाला दिसतंय श्री भैरवनाथ देवस्थान चिचघर. या कमानीवरती नाव लिहिलेलं आहे. आजूबाजूला माणसं असतात. तिथे तुम्ही विचारलात नेमके मंदिर कुठे आहे, डोळे झाकून तुम्हाला या मंदिरात कोणी पोहोचवेल. ओके. तर आपल्या छोट्याने खूप माहिती दिलेली आहे. त्याचे ते मित्र आहेत त्यांनी पण खूप माहिती दिलेली आहे. तर असंच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो असाच एक नवीन एक ब्लॉग लवकरात घेऊन येतोय.